हाय फॅमिली, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असलं पाहिजे मंडळी. तर आपला फराळाचं हे चालू आहे, फराळ ब्लॉगिंग चालू आहे. बघू शकताय मागे काही लोकांच्या, ह्या मागच्या बिल्डिंग दिसत आहेत ना, तिकडे काही लोकांच्या लायटिंग सुद्धा लागलेल्या आहेत. आमची लायटिंग लावायची आहे, पण कंदील तर आमचा सजलेला आहे. गॅलरीमध्ये मस्तपैकी कंदिलाने आपली जागा घेतलेली आहे. तर आपलं फराळ बनवायचं चालू आहे. काल बनवलं होतं, काल तुम्हाला करंजी बनवून दाखवली मी. करंजीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्हाला आवडलाही असेल. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे ना, म्हणजे एकदम बिगिनर्स लोकसुद्धा बनवू शकतात. ज्यांनी याच्या आधी कधी बनवलं नाही आहे तर ते सुद्धा बनवू शकतात. अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला शंकरपाळी बनवून दाखवणार आहे. तर कुठेही स्किप न करता, व्हिडिओ पूर्ण बघा. इथे आहे ना, मी शंकरपाळीसाठी आहे ना 1 किलो मैदा घेतलेला आहे, बाउलमध्ये काढून 1 किलो मैदा घेतलेला आहे. आणि इथे आहे ना 1 किलो मैदा चाळून वगैरे व्यवस्थित घेतलेला आहे. तो मैदा आहे ना भिजवण्यासाठी, मैद्याचं पीठ मळण्यासाठी आहे ना, हे बघा, हा ग्लास 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी ह्या टोपामध्ये. 3 ग्लास पाणी. आणि हा पेला बघा, ह्या पेल्याचा साईज 4 पेले बरोबर पिठी साखर घेतलेली आहे. 3 पेले पाणी आणि 4 पेले पिठी साखर आणि 1 किलो मैदा. तर ह्याच्यामध्ये आहे ना मी मैदा, पिठी साखर आणि पाणी हे चांगलं पिठी साखर विरघळेपर्यंत आहे ना पाणी थोडंसं असं गरम करून घेणार आहे. मी ह्याच्यामध्ये तूप नाही टाकणार आहे. तूप आहे ना मी गरम करून वेगळं सेपरेट ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहे. कारण मला, म्हणजे माझा तरी तसा अनुभव आहे की तूप वेगळं सेपरेट गरम करून पिठामध्ये तुपाचं मोहन टाकलं ना की अजून जरा जास्त खुसखुशीत होतात, पूर्ण बिस्किटासारख्या, असा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे. तर मी या पाण्यामध्ये तूप मिक्स नाही करणार आहे. फक्त पाण्यामध्ये पिठी साखर आणि पाणी ह्याचंच फक्त मिक्सचर बनवणार आहे. तर पुढे दाखवते मी तुम्हाला. हे जरा पिठी साखर वेगळेपर्यंत थोडंसं गरम करून घ्यायचंय आणि ते थंड झालं की मग आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. तर दाखवते तुम्हाला मी. इथे बघू शकते मंडळी, पिठी साखर टाकल्यावर पाण्याचा रंग चेंज झालाय. पाणी आपल्याला थोडंसं पिठी साखर विरघळेपर्यंतच बॉईल करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आहे ना इथे मी वेलची पावडर करून ठेवली आहे. तर थोडीशी आपल्या अंदाजाप्रमाणे, आपल्याला जशी लागेल, आपल्याला जसा स्वाद पाहिजे तशी वेलची पावडर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आपल्याला या पाण्यामध्येच ऍड करायची वेलची पावडर, जसं आपल्याला पाहिजे तसं. अगदी काय मोजमापाने करायचं नाही, म्हणजे मी तरी करत नाही अगदी मोजमापाने, पण अंदाज व्यवस्थित, आपला अंदाज चुकला नाही पाहिजे. अंदाजाने सगळ्या गोष्टी मी करते, अंदाज लावून. एकदा तुम्ही केलात ना बरोबर, तुम्हाला अनुभव येईल आणि मग अंदाजाने सगळ्या गोष्टी तुम्ही करत जाल. जास्त पाण्याला कड वगैरे नाही काढायचं. साखर विरघळू द्यायची फक्त, पिठी साखर, आणि गॅस बंद करायचंय. बरं मंडळी, इकडे मी आहे ना तूप बघा, 1 पेला जेवढा आपण हे घेतलं होतं ना, काय ते पिठी साखरेचं प्रमाण घेतलं होतं ना ह्या पेल्याने, त्याच पेल्याने मी हे तूप घेतलेलं आहे आणि चांगलं गरम करून घेते. आणि तूप जास्त पण नाही टाकायचं, नाहीतर आहे ना त्या तेलामध्ये मग फुटू शकतात शंकरपाळ्या. तर हे तेल, काय ते आपलं तूप गरम करून घेते आणि ते आपल्याला पिठामध्ये ओतायचंय गरम गरम. इथे पिठामध्ये आहे ना गरम गरम मोहन आपल्याला ओतून घ्यायचंय. असं चारी बाजूने ओतून घ्यायचंय मोहन. तुपाचं जे आपण मोहन केलेलं होतं ते असं मस्तपैकी आपल्याला ओतून घ्यायचंय. मोहन ओतून घेतल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हे असं सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मोहन तुपाचं ओतून घेतलेलं आहे ना, ते चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचंय. बघा, व्यवस्थित असं लागलं पाहिजे पिठाला. शक्यतो मी आहे ना तूप असंच ओतून घेते पिठामध्ये. आपण जे पाणी बनवतो ना साखरेचं, पिठी साखरेचं वगैरे, त्याच्यामध्ये मी नाही ऍड करत. कारण मला रिझल्ट, एवढ्या वर्ष मी बनवते तर मला त्याचा रिझल्ट नाही चांगला आला, म्हणून मी असंच पिठामध्ये ओतून घेते कडकडीत मोहन. मग खुसखुशीत व्हायला आहे ना थोडी मदत होते. आता मी एकदमच 1 किलोचं पीठ भिजवलंय, कारण मग ते अर्धा किलो सारखं सारखं भिजवत राहायला तेवढा वेळ पण नसतो आपल्याकडे. आता हे मी रात्रीचा फराळ बनवते, कारण दिवसभर मला काम असतं, त्याच्यामुळे मला हे रात्रीचं एक फराळ. बघा, फटाके वाजायला सुरुवात पण झाली आहे. आता दिवाळी जवळच आली आहे. मलाच फराळाला यावर्षी लेट झाले. दरवर्षी माझा फराळात पहिला नंबर असतो, पण यावर्षी मला फराळाला खूप लेट झाले फराळ बनवण्यासाठी. असं व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय छानपैकी. त्याच्यानंतर हे जे आपण पाणी बनवलेलं आहे, वेलची पावडर, साखर, पिठी साखर आणि वेलची पावडर आणि पाणी, दूध पण काही लोक यूज करतात, दुधामध्ये भिजवतात पिठी साखर वगैरे, पण मी दुधामध्ये नाही टाकली आहे, त्याच्यामुळे खवट होण्याची पण शक्यता असते.
त्याच्यामुळे मी दूध अवॉइड केलंय. आणि थोडं थोडं आपल्याला लागेल तसं पाणी ओतून घ्यायचंय. पीठ जास्त पातळ पण नाही मळायचंय, कडकच मळायचंय थोडं, कारण कडक असेल ना तर आपली शंकरपाळी ना खुसखुशीत होते. थोडं थोडं आपल्याला जेवढं लागेल तसं पाणी मी नंतर घेणार आहे. तरी असं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचंय घट्टसर, थोडं थोडं अंदाजाने पाणी टाकून. पीठ मळून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. आपलं पीठ मळून झालेलं आहे. जास्त कडक पण नाही, आपल्याला लाटता येईल एवढं, आणि जास्त नरम सुद्धा नाही. अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. तर आता हे पीठ आहे ना आपल्याला 20 मिनिटं तरी असं झाकून मस्तपैकी ठेवायचंय, कारण त्याच्यामध्ये जे आपण पिठी साखर यूज केलेली आहे प्लस ते आपलं वेलची पावडर यूज केली आहे, ती व्यवस्थित अशी पिठामध्ये मुरली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण लाटून घेऊन तळून घ्यायचे. आपण आता याला 20 मिनिटं झाकून ठेवूया. तर म्हणजे हे जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं ना, त्याचं छान असं 20 मिनिटं चांगलं मळलंय. तर त्याचा असा गोळा करून घ्यायचा आपल्याला मस्तपैकी. गोळा करून झाल्याच्या नंतर असा थोडासा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आणि थोडंसं त्याला पीठ लावून घेते. पोळी चांगली आपल्याला लाटता येते. जर तुम्हाला नसेल आवश्यकता पीठ लावायची तर नाही लावलं तरीही चालेल. त्यानंतर पोळी आहे ना आपल्याला अशी व्यवस्थित लाटून घ्यायची, जाडसर. जेवढी तुम्हाला जाड शंकरपाळी पाहिजे तशी तुम्हाला लाटून घ्यायची, अशी छान अशी चपाती गोल 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 आकाराची लाटून घ्यायची. थोडी जाडसरच ठेवायची. मम्मा तू शंकरपाळी म्हणतेस? शंकरपाळी ते स्क्वेअर सारखं असतं ते. समांतर आकाराची आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे. बघू शकताय एवढी जाडी मी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना, ही माझ्याकडे चिरणी आहे. तुमच्याकडे सुरी असेल तर त्या सुरीनी केले तरी चालेल. ह्याला असं अशा लाईन लाईन पाडून घ्यायच्या. जेवढ्या साईजची तुम्हाला पाहिजे, छोट्या मोठ्या तेवढ्या साईजच्या तुम्ही या शंकरपाळ्या पाडू शकता. मम्मा लाईन लाईन नंतर स्लिपिंग लाईन, तीन लाईन मारायचे. छान अशा आकारामध्ये तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही पाडून घेऊ शकता. असं करून झाल्याच्या नंतर तुम्हाला असं करून द्यायचंय. मग तरच शंकरपाळी बनणार ना. एवढे तुम्हाला किती छोट्या आकाराच्या पाहिजेत, मोठ्या आकाराच्या पाहिजेत तशी करू शकतात. मी मीडियम साईजच्याच बनवते. झाले. आता काय करायचं? आता ह्या काढून घ्यायच्या प्लेटमध्ये. बघू शकता या आकाराच्या आणि एवढ्या जाडीच्या. जास्त जाड पण नाही ठेवल्यात मी, कारण मग त्या तेलामध्ये फुलतात ना अजून. आणि जास्त पण जाड ठेवल्या ना मग त्या कच्च्या पण राहतात कधी कधी. कच्च्या मग अशा सगळ्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचे, काढून घ्यायचे. नंतर थोड्या वेळाने तळून घ्यायचे. तशा 1-2-3 गोळ्याच्या मी काढून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तळून दाखवते. हे मम्मा शंकरपाळी तर खूप इझी आहे. एक गोल चपाती लोट काय ते मम्मा ह्याला बोलतात, लाटणं करायचं. आणि ह्याला लाईन लाईन स्लिपिंग लाईन तसं करायचं आणि मग त्याला तळायचं. झाले. एकदम इझी आहे. एकदम इझी पद्धतीने आपण सांगतोय शंकरपाळी. काही तामझाम नाहीये, काही इकडचं तिकडचं हे टाका ते टाका असं काही सांगत नाहीये मी. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही करून बघा, जसं मी तुम्हाला दाखवलंय. छान आणि सुंदर होईल. तुम्हाला एकदा अनुभव आला ना, मग तुम्ही दुसऱ्या वेळेला तुम्हाला कुणाचा व्हिडिओ किंवा काय कुणाच्या मदतीची गरज पण नाही लागणार. तुम्ही स्वतःहून बनवू शकता. हे बघा, अशा सगळ्या शंकरपाळ्या मी प्लेटमध्ये काढून घेते.
त्याच्यानंतर मग तळते. बघू शकता अशा सगळ्या काढून घेत. नमस्कार मंडळी. तर मला आहे ना पर्सनली आणि व्हिडिओच्या खाली सुद्धा मला कमेंट्स होता की ताई तुम्ही शूटिंग कोणत्या स्टँडीने करता किंवा कोणत्या सेल्फी स्टिकने वगैरे करता. तर माझ्याकडे आहे ना ही सेल्फी स्टिक आहे. तर तिला स्टँडी म्हणू शकता, सेल्फी स्टिक म्हणू शकता. तर बघू शकताय त्याला कसे कसे मोड आहेत. तुम्हाला जर हॉरिझॉन्टल पाहिजे तर हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल पाहिजे तर व्हर्टिकल तुम्ही तसेही शूटिंग करू शकता. आडवी उभी कसं इथे बघा हे दिलेलं आहे स्प्रिंग सारखं. तर त्याला मोबाईल अडकवून तुम्ही शूटिंग कशीही करू शकता. तर तुम्हाला जर जवळून वगैरे शूटिंग घ्यायचे तर हे बघा हे असं पूर्ण 90 डिग्री 80 डिग्रीमध्ये पूर्ण हे होऊन जातं. आणि हा पूर्ण असा मोठा सुद्धा होतो. जर तुम्हाला लांबून तुमचं शूट घ्यायचं आहे तर तुम्हाला हा असा उभा सुद्धा राहतो. ह्याला मोबाईल लावून तुम्ही तुमचं शूट करू शकता. प्लस ह्याला ना एक छोटासा रिमोट दिलेला आहे. जर तुम्हाला आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेला फोटो वगैरे खेचताना असं बटनाने क्लिक करावं लागतं बटन दाबून, तर आपला हात वगैरे मध्ये येतो आणि अडचण येते. तर त्यासाठी हा छोटासा रिमोट दिलेला आहे याच्याबरोबर. आणि तो आहे ना अटॅच करू शकतो आपण ब्लूटूथला कनेक्ट करून, मोबाईलचं ब्लूटूथ आणि ह्या रिमोटचं ब्लूटूथ कनेक्ट करून आपण त्याला फोटो किंवा व्हिडिओ आपला स्टार्ट करू शकतो किंवा स्टॉप करू शकतो. तर हा स्टँडी आहे ना मला एकदम रिझनेबल प्राइसमध्ये पडलेला आहे. 155ला मला हा पडलेला आहे आणि तो मी ऑनलाईनच बाय केलेला आहे. याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर माझ्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे तुम्ही जर बाय केलं तर तुम्हाला छान असा डिस्काउंट सुद्धा मिळेल त्याच्यावरती. तर तुम्हाला हा जर स्टँडी हवा असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, लिंक मी दिलेली आहे. बाय. आणि इथे माझी मिथिला पण बघा तिच्या छोट्या पोलपाट लाटणं घेऊन आहे ना शंकरपाळ्या बनवायला इथे रेडी झाली आहे. ती मलाच मदत करायला आली होती पण ती सगळी इथे गडबड करून टाकेल म्हणून तिला म्हटलं तुझ्या छोट्या पोलपाटवर बनव. तर बघा तिच्या शंकरपाळ्या बघा किती सुंदर आहेत, एकदम छान आकारामध्ये. अरे अरे आकार गेला कुठे, गाडी चालली आहे कुठे? अरे एका लाईन मध्ये होते गाडी. अरे आता काढ. जोरात नाही केला, जोरात कर. तर मंडळी इथे बघू शकता आपल्या सगळ्या शंकरपाळ्या काढून तयार झालेल्या आहेत इथे. आणि मी इथे आहे ना आपल्या ह्या छोट्या गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. तेल गरम होतंय. तेल गरम झालं की मी तुम्हाला करंज्या तळून दाखवते एक एक. तेल एकदम कडकडीत सुद्धा गरम नाही करायचं आहे आपल्याला. तेल आहे ना थोडंसं मीडियम गरम झालं ना आपलं की एक शंकरपाळी आपल्याला टाकून बघायची आहे कशी वगैरे होते ती टेस्ट करून बघायची आपण पहिली. तेलामध्ये विस्कटते किंवा काय होतंय ते आपण असं टेस्ट करून बघायचे पहिली शंकरपाळी, मग बाकीच्या टाकायच्या. तर मंडळी इथे आहे ना मी बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा तेलामध्ये टाकून घेतल्या आहेत. तर तेलामध्ये आपल्या शंकरपाळ्या फुटत नाही आहेत, बघू शकताय. छान अशा फ्राय होत आहेत मस्तपैकी फुगून आणि फुलून सुद्धा. तर त्याला एकदम छान असं आपल्याला ना लो मिडियम म्हणजे मिडियम गॅसवरती आपल्याला छान आतून शिजून द्यायचे आहेत. फास्ट गॅसवरती आपल्याला करपटवायच्या नाही आहेत. स्लो गॅसवरतीच आपल्याला अगदी मस्त आतून पूर्ण शिजली पाहिजे आणि बाहेरून सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचे. बिस्किटासारखे नरम होईपर्यंत छान खुसखुशीत आणि आपल्याला काढून घ्यायचे.
बघू शकताय मंडळी, एकही शंकरपाळी आपली तेलामध्ये कुस्करलेली नाही आहे बघा. जशा आपण कट केल्या तशाच्या तशा अख्ख्याच्या अख्ख्या आहेत. या ट्रिकने तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुमची शंकरपाळी तेलामध्ये कुस्करणार किंवा मोडणार नाही. अशा पद्धतीने आपली आहे ना खुसखुशीत आणि खमंग अशी शंकरपाळी बनवून रेडी आहे. तर माझी शंकरपाळी बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल शंकरपाळी रेसिपीचा तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. तर भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.